सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे परत ह्या चॅनलवरती. आणि आज आपण एक छान व्हिडिओ बघणार आहोत की विष्णूचे 10 अवतार कोणते आहेत. तर चला आपण चालू करूया हा व्हिडिओ. पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. मत्स्य अवतारात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मत्स्य अवतार हा विष्णूजींचा पहिला अवतार आहे. त्यांनी पहिला जो अवतार घेतला या पृथ्वीवर तो मत्स्य रूपात घेतला. आता त्याचीच आपण गोष्ट बघूया की त्यांनी कशासाठी आणि का मत्स्य म्हणजे माशाच्या रूपात त्यांनी अवतार घेतला. एकदा एका राक्षसाने, ही खूप जुनी गोष्ट आहे, एका राक्षसाने 4ही वेदांचं अपहरण केलं आणि त्यांना पृथ्वीवरती कैद करून ठेवलं. आता झालं असं हे 4ही वेद अपहरण झाल्यामुळे पृथ्वीवरचं सगळं ज्ञान लुप्त व्हायला लागलं आणि असुरी शक्ती ज्या होत्या त्या वाढायला लागल्या. मग महादेवाने म्हणजे शंकराने ठरवलं की आता वेळ आली आहे की पृथ्वी ही जलमग्न करायची, म्हणजे पृथ्वीवर सगळीकडे चहूकडे पाणीच पाणी पसरवण्याची, पृथ्वीचा अंत करायची. हा जेव्हा त्याने निर्णय घेतला तेव्हा परत पृथ्वी स्थापन करण्यासाठी एका मनुष्याची आवश्यकता होती. त्यामुळे आता करायचं काय, म्हणून भगवान विष्णूंनी ठरवलं की एक अवतार घ्यायचा आणि तो अवतार म्हणजेच मत्स्य अवतार. कोणे एकेकाळी एक मनू नावाचे ऋषी होते. ते खूप थोर ऋषी होते. एके दिवशी ते नदी किनारी गेले होते आणि त्यांना त्या नदीत एक छोटासा मासा मिळाला. तो मासा खूप छोटासा, भोला भाबडा, छान मासा होता. तो मासा त्यांना आवडला. त्यांना तो मासा अनोखा वाटला आणि त्या माशाला त्यांनी आपल्या कमंडलूमध्ये ठेवलं आणि आपल्या झोपडीत ते घेऊन आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कमंडलूत ठेवलेला जो मासा होता तो आकाराने खूप मोठा झालाय. मग त्यांना कळेना की आता काय करायचं आणि त्यांनी ते शेजाऱ्याच्या तलावात त्या माशाला सोडून दिलं. पण अजून दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की त्या माशाने अजूनच मोठं विशाल रूप धारण केलंय. तेव्हा मग त्या ऋषीमुनींना समजलं की हा काही साधारण मासा नाही आहे, हा मासा काहीतरी विशेष आहे. म्हणून ते त्या माशाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, तुम्ही कोण आहात? तुम्ही नक्की कोणतरी भगवानाचे अवतार आहात, खरं सांगा तुम्ही कोण आहात? तेव्हा त्या माशाने सांगितलं की हो, आता मी जे सांगतो ते नीट ऐक. इथे एक मोठा महापूर येणार आहे आणि त्या महापुरात सगळी पृथ्वी बुडून जाणार आहे. तेव्हा तू एक काम करायचंस, तू आपल्या पत्नीला घ्यायचंस, या धर्तीवरचे पशुपक्ष्यांचे जे जोडे आहेत ते घ्यायचे, झाडांच्या बिया घ्यायच्या, सप्तर्षी घ्यायचे आणि एक मोठी नाव घेऊन त्याच्या तयारीत राहायचं. जेव्हा मोठा प्रलय येईल तेव्हा त्या नावेत स्वार व्हायचं. वाटेत तुम्हाला खूप अडचणी येतील तेव्हा तू फक्त माझी आठवण काढ, मी तुम्हाला सुमेरू पर्वताकडे घेऊन जातो आणि त्या पर्वतावर एक नवीन सृष्टी चालू कर. तेव्हा मनु ऋषी म्हणाले, जशी आपली आज्ञा नारायण विष्णू, आता तुम्ही सांगाल मी तसंच करेन. आणि तसंच झालं. त्यांनी एक मोठी नाव बनवली. त्या नावेत त्यांनी जसं विष्णूजींनी सांगितलं होतं मत्स्य अवतारामध्ये सगळ्या झाडांच्या बिया, पशुपक्षी, सप्तर्षी आणि जे जे काही आवश्यक असं आहे सामान ते सर्व त्यांनी घेतलं. आणि जेव्हा मोठा पूर आला तेव्हा त्यांची ती नाव पाण्यावरती तरंगायला लागली. पण खूप मोठ्या मोठ्या लाटांमध्ये बुडायचा धोका होता आणि सुमेरू पर्वताकडे जायचा त्यांना वाटही सापडेना. अशा वेळेला त्यांनी विष्णू भगवान यांचं मत्स्य अवताराचं त्यांनी आठवण केली आणि तो मत्स्य अवतार म्हणजेच तो मासा जो होता तो तिथे प्रकट झाला. आणि त्या माशाला एक छोटंसं शिंग होतं. त्या शिंगाने त्याने त्या जहाजाला एक विशिष्ट दिशा दाखवली आणि सुखरूप सुमेरू पर्वतावरती आणून ठेवलं. आणि तिथेच मनु ऋषींनी एका नवीन सृष्टीची रचना केली, एका नवीन सृष्टीचा प्रारंभ झाला. ह्याच मत्स्य अवतारामध्ये विष्णूंनी ज्या राक्षसाने 4ही वेदांना अपहरण करून त्यांना कैद करून ठेवलेलं होतं त्याचा वध केला
आणि 4ही वेदांना मुक्त केलं. तर अशी होती ही पहिली गोष्ट मत्स्य अवताराची.